सामाजिक कार्य, गावाप्रती असलेले निष्ठा आणि शिवप्रेम या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम घडवून आणत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना सहकार्याची भूमिका घेणारे, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे आणि महिमानगड किल्ल्याच्या पुनर्वैभवासाठी अखंडपणे झटणारं एकच नाव, ते म्हणजे अमोल एकळ. माणदेशाच्या कणकर भूमीतून आलेलं अमोल एकळ हे व्यवसाय निमित्त कोल्हापूरच्या गांधीनगरमध्ये स्थायिक झाले. मात्र आपल्या मायभूमीशी असलेलं नातं त्यांनी कधीच तुटू दिलं नाही. गावातील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी, सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या समस्या याकडे त्यांचं कायम लक्ष राहिलं. सामाजिक कार्याची आवड मनात बाळगत त्यांनी अमोल एकळ फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचं काम सुरू झालं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो, गावकऱ्यांच्या समस्या सोडवणं असो किंवा सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवणं असो, अमोल एकळ कायम पुढाकार घेताना दिसतात. मात्र त्यांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रेरणादायी बाब म्हणजे ऐतिहासिक महिमानगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेली धडपड. शिवरायांचा इतिहास आणि वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी महिमानगडासाठी काम सुरू केलं. गावकऱ्यांना एकत्र करत, शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींना जोडत त्यांनी त्या किल्ल्याच्या जतनासाठी चळवळ उभी केली. एकेकाळी शासनाच्या नकाशावरही ठळकपणे नसलेला हा ऐतिहासिक वारसा आज चर्चेत येऊ लागला आणि त्यामागं अमोल एकळ यांचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. किल्ल्याचं संरक्षण, डागडुजी आणि त्याला ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. शासकीय अधिकारी, पदाधिकारी, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं महिमानगडाचा गौरवशाली इतिहास पुन्हा उजळून निघेल असा विश्वास आज प्रत्येकाला वाटतोय. आणि या स्वप्नामागं एक नाव ठामपणे उभं आहे, ते म्हणजे अमोल एकळ. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, भरभरून यश आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाच सामाजिक कार्यातून आणि शिवप्रेमातून त्यांनी अनेकांना प्रेरणा द्यावी हीच सदिच्छा. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.